आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयनं ताब्यात घेतलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे आणि नागपूरमधल्या घरातून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख यांना ताब्यात घेतल्याचं कळतंय। अनिल देशमुख यांच्यासह एकूण 5 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे। हे 5ही जण कोण आहेत ते मात्र कळू शकलेलं नाही, पण हे 5 जण अनोळखी असल्याचं एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलंय। अनिल देशमुख यांचं नाव आरोपीच्या रकान्यात लिहिण्यात आलेलं आहे। ही आहे सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, सविस्तर सांग। मिलिंदजी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे हे स्पष्ट केलेलं आहे की अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये ही एफआयआर असून त्यांचं नाव आरोपीच्या रकान्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे एकूण 6 जणांवरती एफआयआर दाखल करण्यात आली असून अनिल देशमुख यांच्यासह 5 अनोळखी व्यक्ती जे आहेत त्यांच्यावरती ही एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे। यांच्यावरती आरोप काय नेमके ठेवण्यात आलेले आहेत हे स्पष्ट केलेलं नाहीये, मात्र अनिल देशमुख यांना या एफआयआर मध्ये आरोपी दाखवण्यात आलेला आहे। तर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की चौकशी दरम्यान किंवा छाप्या दरम्यान जे छापे आता सीबीआयने टाकलेले आहेत त्या छाप्या दरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ही एक प्रक्रिया असते, ज्यावेळी छापा टाकला जातो एखाद्या संशयित व्यक्तीच्या घरी, त्यावेळी त्याला ताब्यात घेतलं जातं आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्या समोर विविध ठिकाणी चौकशी केली जाते, तपासणी केली जाते, छापे टाकले जातात। त्यामुळे ही एक प्रक्रियेनुसार अनिल देशमुख यांना सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे छाप्या दरम्यान आणि त्यांची चौकशी देखील सुरू आहे। त्यांना प्रश्न देखील विचारले जात आहेत, कारण सीबीआयने आतापर्यंत जो तपास केलेला आहे त्या अनुषंगे सीबीआय नेमकं ह्या प्रकरणामध्ये त्यांना काय पाहिजे आहे किंवा कशा पद्धतीने त्यांच्याकडे माहिती आहे त्याचे पुरावे त्यांना पाहिजे आहेत, याकरता छापा टाकताना त्यांनी अनिल देशमुख यांना ताब्यात घेतलेला आहे। होऊ शकतं संध्याकाळपर्यंत त्यांना सोडलं जाईल किंवा त्यांना जे ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते रिलीज केलं जाईल, पण त्यांच्या अटकेची शक्यता आहे का हे अजूनपर्यंत सीबीआयनं स्पष्ट केलेलं नाहीये। मात्र सीबीआयनं हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की चौकशी दरम्यान जेव्हा छापे आम्ही टाकतो त्यावेळी ज्या संबंधित व्यक्तीच्या घरी छापा टाकला जातो त्याला ताब्यात घेतलं जातं, त्याची चौकशी केली जाते आणि त्या चौकशीतून छाप्यामध्ये काही मिळतंय का हे देखील तपासलं जातं। म्हणजे अजित, ताब्यात घेऊन फक्त चौकशी केली जाणार आहे, अटकेची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही। पुन्हा एकदा चौकशी होईल, पण मग काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांची मुंबईत चौकशी झालीच होती। बरोबर आहे मिलिंदजी, जवळपास 9.5 तास अनिल देशमुख यांची चौकशी झाली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज जो छापा टाकण्यात आलेला आहे तो छापा एफआयआर दाखल झाल्यानंतर टाकण्यात आलेला आहे। हा जो प्रश्न आम्ही त्यांना विचारला अधिकाऱ्यांना की ही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेनुसार अनिल देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, मात्र त्यांना पुढे अटक होऊ शकते का त्यांना सोडलं जाईल, त्या प्रश्नावर त्यांनी 2 स्पष्टीकरण दिलेले आहेत। एक म्हणजे जर छाप्या दरम्यान आम्हाला काही हाती लागलं किंवा आमच्या जे तपास अधिकारी आहेत त्यांना जर वाटलं की अनिल देशमुख यांना अटक करावं तर ते त्यांना अटक करू शकतात आणि जर त्यांना या सगळ्या छाप्यामध्ये अनिल देशमुख यांना अटक करण्यासारखं पुरावे नसतील किंवा तसे काही अटकेची शक्यता नाहीये असं लक्षात आलं तर ते त्यांना सोडू देखील शकतील। त्यामुळे हे 2 स्पष्टीकरण जे आहेत ते सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहेत। त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरती आता अटकेची टांगती तलवार जी आहे ती लोंबकळत राहील, जोपर्यंत सीबीआयच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात जर पुरावे नाही मिळाले किंवा सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या कायद्यानुसार त्यांना अटक करू शकत नाही अशा जर काही गोष्टी निर्माण झाल्या तरच अनिल देशमुख यांना अटक होऊ शकत नाही, अन्यथा अनिल देशमुख यांच्या अटकेची शक्यता आता दाट निर्माण झालेली आहे। सीबीआय नेमकी काय प्रकारची चौकशी आता पुन्हा एकदा नव्यानं करू इच्छितं अनिल देशमुख यांची आणि म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय? आणि आज दिवसभरातली प्रक्रिया कशी असेल नेमकी, कारण मुंबईतही छापा घालण्यात आलाय त्यांच्या सुखदा या घरी आणि अन्य काही ठिकाणी छापे पडलेले आहेत सीबीआयचे। बरोबर आहे मिलिंदजी, अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी, त्याच पद्धतीनं त्यांच्या काही खासगी कार्यालय आहेत, पक्षीय कार्यालय आहेत, त्याच पद्धतीने मुंबईतलं त्यांचं
सुखदा इथं वरळीचं जे घर आहे तिथे त्यांच्याकडे अधिकृतपणे अजूनही ज्ञानेश्वरी हे शासकीय निवासस्थान जे होतं त्या ठिकाणी देखील सीबीआयने बर छापा टाकलेला अजित, आहे. मी तुला थोडंसं थांबवतो. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेत. सुधीर भाऊ, काय प्रतिक्रिया आहे? अनिल देशमुख यांना ताब्यात घेतलंय सीबीआयनं. चौकशीसाठी कदाचित ताब्यात घेतलं असेल, मला त्याची माहिती नाही. गंभीर प्रकरण होतं जेव्हा 9 मार्चला विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भामध्ये काही माहिती, काही पुरावे, काही तथ्य पुढे आणलेत. तर तेव्हा त्या तथ्यावर सरकार काहीही चौकशी करायला तयार नव्हतं. आणि शेवटी जसं म्हणतात की कधी ना कधी पापाचा अंडा फुटतो, आणि तसंच झालं. शेवटी सचिन वाझे या संदर्भामध्ये सचिन वाझेची हे सर्व नेते अतिशय बाजू घेत होते, आणि यामधला पुन्हा एक गंभीर गुन्हा आणि गंभीर आरोप पुढे आला, तो म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून खंडणी. हा मला वाटतं की जगात असं होत नाही. जगामध्ये कोणत्याही देशात पोलिसांचा उपयोग कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात केला जातो, पण पोलिसांचा गणवेश घालून जर खंडणी वसूल केलं जात असेल तर गंभीर गुन्हा आहे, तर याची चौकशी केल्या जाईल. या चौकशीमध्ये कोणी निष्पाप असेल तर काही अडचण नाही, त्याच्यामधून सुटका होईल. पण त्याच्यामध्ये काही खरं असेल तर मग चौकशी तर करावी लागेल. बर सुधीर भाऊ, मगाशी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं असं म्हणणं होतं की ही सगळी कारवाई ही भाजप प्रेरित आहे किंवा भाजपच्या दबावाखाली आहे. एवढंच नाही तर परमबीर सिंग माफीचे साक्षीदार आहेत. मला असं वाटतं की अशा पद्धतीचं लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्यांनी, कोणत्याही राजकीय पक्षांनी एवढ्या गंभीर प्रकरणाबाबत अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणं हे अतिशय गैर आहे. हा एक अलग गंभीर मामला आहे ज्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून खंडणी, हा अतिशय गंभीर मामला आहे. यातून 15,000 कोटी रुपये ज्या पोलीस व्यवस्थेवर आपण खर्च करतो, त्या 15,000 कोटी खर्च केल्यानंतर जनतेच्या घामाचे, परिश्रमाचे, कष्टाचे पैसे हे यासाठी आपण खर्च करतो की सत्यावर आधारित पोलिसांची कारवाई असावी. जे दुर्जन आहे त्यांना शिक्षा द्यावी. आता इथं उलट करतोय आपण. इथं पोलिसांचा उपयोग 100 कोटीची खंडणी वसूल करण्यासाठी. ठीक आहे, आपण एका मिनिटासाठी जर आरोप आहे, पण शेवटी अग्निपरीक्षा तर द्यावी लागेल ना. जेव्हा काही शंका समाज मनामध्ये उपस्थित झाल्या आहे, तर आपण जर या संदर्भामध्ये अग्निपरीक्षा देण्यासाठी घाबरायचं काही कारण नाही. निर्दोष असाल तर निश्चितपणे सुटाल. आणि कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आहे म्हणून कोणालाही त्रास देऊ शकत नाही. आपण महाराष्ट्रात बघितलं ना. मग न्याय व्यवस्था अजूनही आहे, न्याय व्यवस्थेमध्ये वाबाडे काढले जातात, आणि यासाठी कोणी घाबरायचं कारण नाही. जे काही खरं आहे ती माहिती द्यावी. समजा चूक झाली असेल तर चूक मान्य करून त्याचं प्रायश्चित्त घ्यावं, पण यामध्ये राजकारण आहे. सुधीर भाऊ, या सगळ्या घडामोडींच्या भूमिका आहे. म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री यांना सीबीआयनं ताब्यात घेणं, त्यांची चौकशी करणं किंवा आरोपीच्या रकान्यामध्ये त्यांचं नाव लिहिलं जाणं, या सगळ्यामुळे म्हणजे राज्यातलं सध्याचं सरकार काहीसं अडचणीत आलंय. सरकार अडचणीत येण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. व्यक्ती अडचणीत येतो. एखाद्या व्यक्ती दोषी आहे म्हणून काही गाव अडचणीत येत नाही किंवा तो पक्ष अडचणीत येत नाही. व्यक्ती दोषी आहे तर त्या व्यक्तीला शिक्षा होईल. पक्ष किंवा सरकारमध्ये सरकारमध्ये जर उद्या हे सिद्ध झालं की याच्यामध्ये सामूहिक वाटा आहे, तर मात्र मग सरकार अडचणीत येऊ शकतं. बर सुधीर भाऊ, धन्यवाद तुर्तास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सुधीर मुनगंटीवार, भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री, त्यांचं असं म्हणणं होतं की केवळ एका व्यक्तीवर कारवाई झाल्यामुळे किंवा जर का एक व्यक्ती दोषी सापडली तर सरकार अडचणीत येणार नाही, पण याच्यात अन्यही काही नावं पुढच्या काही काळात जर का समोर आली आणि सामूहिकपणे या गोष्टी घडल्याचं समोर आलं तर मात्र सरकार निश्चितपणे अडचणीत येऊ शकतं. पण या क्षणाची मोठी अपडेट तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. जी टीम इथे पोहोचली होती सीबीआयची, नागपूरमध्ये सुद्धा जी टीम पोहोचले त्यांनी पीपीई किट घातलंय. नेमकी काय प्रकारची चौकशी या सगळ्यातून केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. याच बातमीवर कायम राहणार आहोत. तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक.
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयचा छापा पडला आणि यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वर्षा या निवासस्थानी आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। या दोघांमध्ये गेल्या 1 तासापेक्षा जास्त काळ चर्चा सुरू आहे। मुंबई आणि नागपूरसह राज्यात एकूण 15 ठिकाणी सीबीआयनं छापे घातले आहेत आणि याच छाप्यांची माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जे पुण्याला एका महत्त्वपूर्ण बैठकीकरता जाणार होते ते माघारी फिरले आणि थेट वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले। गेल्या 1 तासांपेक्षा जास्त काळ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये बातचीत सुरू आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी थेट वर्षा या निवासस्थानाहून आपल्यासोबत आहेत। उदय, काय नेमकं चाललंय वर्षा या निवासस्थानी? मिलिंदजी, गेले 1 तासांपासून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा सुरू आहे। वर्षा निवासस्थानी साधारणतः 1 तासांपूर्वी दिलीप वळसे पाटील हे आलेले आहेत। राज्यात ज्या काही आता घडामोडी सुरू आहेत त्यावरती ही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। आता महाविकास आघाडी नेमकं काय पाऊल उचलणार, काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे, कारण त्यांच्याच महाविकास आघाडीतले माजी मंत्री, माजी गृहमंत्री यांच्या घरावरती सीबीआयने छापे टाकले। नुसतं त्यांच्या घरावरतीच नाही तर त्यांची जिथे जिथे मालमत्ता आहे अशा विविध ठिकाणी देखील छापे टाकलेले आहेत। त्यांची देखील आता चौकशी जी आहे नागपूर येथे त्यांच्या घरी सुरू आहे। एकूणच महाविकास आघाडीतल्या एका मोठ्या मंत्र्यांवरती ही जी वेळ आलेली आहे, माजी मंत्र्यांवरती ही जी वेळ आलेली आहे ती पाहता महाविकास आघाडी अडचणीत आहे आणि महाविकास आघाडी विरुद्ध केंद्र सरकार हा जो संघर्ष आहे तो आता इथपर्यंत आलेला, आता इथून तो पुढे कुठपर्यंत जाणार हे पाहावं लागणार आहे। सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गुन्हा देखील दाखल केलेला आहे। आता या गुन्ह्यानंतर महाविकास आघाडी काय पाऊल उचलते आहे हे पाहावं लागणार आहे। ही चर्चा सुरू आहे। चर्चा संपल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे माध्यमांशी बोलतील अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। ते काय बोलतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं आहे। उदय, असंही बोललं जातंय की आणखीनही काही नावं चर्चिली जाऊ शकतात किंवा आणखीनही काही जणांची चौकशी केली जाऊ शकते। जेव्हा विरोधकांची आपण काही वेळापूर्वी बातचीत केली, मग सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य काही नेते असतील, त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की केवळ या एका कारवाईने सरकार वगैरे काही अडचणीत येणार नाही। मग नेमकी वर्षावर कोणत्या गोष्टींची खलबतं सुरू आहेत? साहजिकच आहे, महाविकास आघाडीतले जे एक महत्त्वाचे मंत्री होते त्यांच्या घरावरती जर सीबीआयचे छापे पडत असेल तर निश्चितच महाविकास आघाडीमध्ये मोठी हालचाल होणं हे गृहीत धरलं जात होतं आणि त्यानुसारच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नेमकी आतमध्ये काय चर्चा सुरू आहे याबद्दल अधिक माहिती अजून कळू शकलेली नाही आहे किंवा बाहेर आलेली नाही आहे। मात्र थोड्याच वेळात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे माध्यमांशी चर्चा करतील अशी माहिती जी आहे ती येत आहे। नेमकी काय त्याबद्दल माहिती देतात हे पाहावं लागणार आहे। मात्र एकूणच महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती जी काही सीबीआयने छापेमारी सुरू केलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खूप काही सुरू आहे। नेमकं त्याचे आता काय पडसाद उमटत आहेत हे आता पाहावं लागेल। प्रफुल्ल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। उदय जाधव आपले प्रतिनिधी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणि गेल्या 1 तासापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या दोघांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर किंबहुना राजकीय घडामोडी म्हणण्यापेक्षाही अनिल देशमुख यांच्यावर होत असलेली कारवाई, सीबीआयचे राज्यभरात पडलेले छापे आणि अनिल देशमुख यांची सुरू झालेली चौकशी या सगळ्याबद्दल चर्चा सुरू आहे। हे मुळात सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊयात। आणि ही दृश्य आहेत नागपूरची। एपीआय सचिन वाजे यांना अटक झाली होती आणि अटकेनंतर बराच गदारोळ उठला। सचिन वाजे यांना अटक झाली होती ती कारमायकल रोडवर सापडलेल्या गाडी आणि त्यातल्या स्फोटकांच्या प्रकरणी। या प्रकरणानंतर सचिन वाजे यांची जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागला। दरम्यान मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी झाली, त्यांची तातडीनं बदली करण्यात आली आणि एक प्रकारे परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्त या पदावरून हटवण्यात आलं। पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी
तपासामध्ये अनेक चुका झाल्याचाही ठपका ठेवला. दरम्यानच्या काळात पोलीस आयुक्तालयातलं CCTV फुटेज सुद्धा गायब झालं होतं. या सगळ्यावर सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले आणि अचानक एक दिवस परमबीर सिंग यांचं एक पत्र समोर आलं. हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि गृहसचिवांना लिहिलेलं होतं आणि या पत्रामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी 100 कोटी रुपयांच्या संदर्भातून काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. एवढंच नाही तर स्वतः अनिल देशमुख आणि त्यांचे PA यांनी मिळून काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून 100 कोटींच्या वसुलीचं त्यांना टार्गेट दिलं होतं, असाही दावा या पत्रात करण्यात आला होता. आणि या पत्रानं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. सिंग यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले. दरम्यानच्या काळात परमबीर सिंह हे मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा पोहोचले. सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंह यांना फारसा दिलासा दिला नाही, पण हे सगळं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयानं सरकारवर ताशेरे ओढले आणि CBIला या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले. CBIला 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती आणि या 15 दिवसांमध्ये अनिल देशमुख यांच्यासह CBIनं विविध लोकांची चौकशी केली आणि काल रात्री उशिरा CBIनं FIR दाखल केला या प्रकरणात. तर आज भल्या सकाळपासून अनिल देशमुख यांच्यासह यांचं घर, कार्यालय यासह विविध ठिकाणी छापे पडलेले आहेत आणि जी प्राथमिक माहिती आमचे प्रतिनिधी देत आहेत त्यानुसार अनिल देशमुख यांना चौकशीचा भाग म्हणून ताब्यातही घेण्यात आलाय. या विषयावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत. नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री आणि हसन मुश्रीफ आणखीन एक ज्येष्ठ नेते मंत्री त्यांनी काय म्हटले पाहूया. हमें जानकारी नहीं क्या कोर्ट के सामने प्राथमिक जानकारी बताई गई, क्या कोर्ट ने FIR लॉन्च करने का निर्णय दिया है या आदेश दिया है, इसकी जानकारी हमारे पास नहीं है. लेकिन ये बात सच है कि देश में कानून से बड़ा कोई नहीं. अनिल देशमुख जी पहले भी इंक्वायरी में सहयोग कर रहे थे. किसी एजेंसी को कोई संदेह होगा निश्चित रूप से जांच कर सकती है, छापेमारी कर सकती है, FIR भी दर्ज कर सकती है. लेकिन जिस तरह से पूरा मामला बनाया गया पहले दिन से पूरी तरह से राजनीति से प्रेरित है. CBIकडे तपास वर्ग झाल्यानंतर कोणताही पुरावा नसताना अशा प्रकारची चौकशी करणं म्हणजे भारतीय जनता पक्षाने जे विरोधी पक्षांचे लोक आहेत त्याला बदनाम करण्यासाठी एक कटकारस्थान केलं आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. हा कदापि यशस्वी होणार नाही. यापूर्वी मी काय सांगितलं होतं की मुकेश अंबानी यांच्या घरासमोरची स्फोटकं ठेवली आहेत ती का ठेवली, कुणी ठेवली, कशासाठी ठेवली, याचा उद्देश काय, याचा मास्टर माइंड काय. NIAकडे तपास देऊन किती महिना होऊन गेला तरी सुद्धा त्याचा तपास लागत नाही. वाजे यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून त्याच्यामध्ये आलं, त्यांची पोलीस कस्टडी संपली, आता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली तरी सुद्धा कशासाठी ठेवले याचं बाहेर येत नाही. आणि म्हणून वाजे आणि परमवीर सिंगाचा अंगुली निर्देश प्रसारमाध्यमांनी केल्यानंतर यातून सुटण्यासाठी आणि माफीचा साक्षीदार होण्यासाठी हे केलेलं भारतीय जनता पक्षाने परमवीर सिंगांनी हे कटकारस्थान आहे. त्यामुळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि अनिल देशमुख हे निर्दोष सिद्ध होतील. त्यामुळे अनिल देशमुख हे निर्दोष यातून मुक्त होतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. तसंच भाजपवर आरोप होत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. आपण पाहताय News18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अधिक अडचणीत सापडले आहेत. अनिल देशमुख यांना CBIनं ताब्यात घेतलंय. ते त्यांच्या नागपूरच्या घरी आहेत आणि नागपूरला CBIच्या अधिकाऱ्यांची टीम पोहोचली. तसंच मुंबईतल्या सुखदा या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सुद्धा CBIची टीम पोहोचली. या दोन्ही ठिकाणी केवळ सुरक्षेचा उपाय म्हणून, कारण सध्या सर्वत्र कोरोनाचं वातावरण आहे त्यामुळे केवळ सुरक्षेचा उपाय म्हणून या टीम मधल्या काही सदस्यांनी PPE किट घातलंय. तर इकडे मुंबईमध्ये वर्षा या निवासस्थानी
आणखीनही काही घडामोडींना वेग आला. ही दृश्य आपण पाहतोय नागपूरमधली. 2 गाड्या अनिल देशमुख यांच्या घराबाहेर सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या, तर घराच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला. अनिल देशमुख हे इथेच असल्याचं कळतं आणि सीबीआयचे अधिकारी त्यांची चौकशी करतायत. अनिल देशमुख यांच्यासह 5 अन्य अनोळखी व्यक्तींच्या नावानं हा FIR दाखल करण्यात आल्याचं कळतं आणि अनिल देशमुख यांना प्राथमिक तपासासाठी, चौकशीसाठी सीबीआयनं ताब्यात घेतलंय. हा नैमित्तिक प्रक्रियेचा भाग असल्याचंही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. काही वेळापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल काय म्हटलंय पाहूया. ही सगळी कायदेशीर कारवाई आहे. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआयने इन्क्वायरी सुरू केली, सीबीआयने FIR दाखल केला. यात जे जे काही इन्क्वायरीतून निष्पन्न होईल त्या आधारे कारवाई होईल. नेहमीप्रमाणे आमचे परममित्र हसन मुश्रीफ असं म्हणाले आहेत की ही BJPची साजिश आहे. हास्यास्पदच चाललं आहे. सुप्रीम कोर्टात मॅटर गेला, परमवीर सिंग सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं हायकोर्टात जा. हायकोर्टाने सीबीआय इन्क्वायरी दिली. यात BJPचा काय रोल आहे मला कळत नाही, पण कुठल्याही विषयावर स्टेटमेंट करण्याची आमच्या मुश्रीफांना घाई लागली असते. ही सगळी कायदेशीर कारवाई आहे. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे सीबीआयने इन्क्वायरी सुरू केली, सीबीआयने FIR दाखल केला. यात जे जे काही इन्क्वायरीतून निष्पन्न होईल त्या आधारे कारवाई होईल. नेहमीप्रमाणे आमचे परममित्र हसन मुश्रीफ असं म्हणाले आहेत की ही BJPची साजिश आहे. हास्यास्पदच चाललं आहे. सुप्रीम कोर्टात मॅटर गेला, परमवीर सिंग सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं हायकोर्टात जा. हायकोर्टाने त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता विरोधकही काहीसे संयमित आक्रमक होताना दिसत आहेत, पण अनिल देशमुख यांच्या समोरच्या आणि कदाचित सरकार समोरच्या अडचणी सुद्धा वाढलेत. याच बातमीवर कायम राहणार आहोत. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि एक महत्त्वाची आठवण, मास्क घाला. घराबाहेर पडताना महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात काही असो, आपला जीव महत्त्वाचा, आपलं कुटुंब महत्त्वाचं आणि यासाठी मास्क बांधूनच घराबाहेर पडा. हात वारंवार धुवा. अंतराच्या नियमाचं पालन करा, तरच ही कोरोनाची साखळी आपल्याला तोडता येईल. आपण पाहताय News18 लोकमत आणि या क्षणाची आणखीन एक मोठी दिलासादायक बातमी. ऑक्सिजन इतका दिलासा या क्षणाला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांकरता कुठलाच असू शकत नाही आणि तो दिलासा नाशिकमध्ये. कारण नाशिकमध्ये विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस अखेर नाशिकमध्ये दाखल झाली आहे. एकूण 4 जम्बो टँकर हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे नाशिककरांसाठी हा खूप मोठा दिलासा. ऑक्सिजनच्या एकूण 4 टँकरपैकी 2 टँकर हे नाशिककरांना मिळणार आहेत, तर 2 टँकर हे नगरसाठी रवाना होतील. प्रत्येकी 30 मेट्रिक टनाचे हे ऑक्सिजनचे टँकर आहेत आणि त्यामुळे शेकडो रुग्णांना दिलासा मिळणार आहे, यात कोणतीही शंका नाही. याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. प्राणवायूचा पुरवठा करणारी ही ट्रेन, विशेष ट्रेन, याची प्रतीक्षा गेल्या 3 दिवसापासून प्रत्येक ठिकाणी होती, जागेवर होती. नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकामध्ये अखेर ही ट्रेन दाखल झाली. आपण बघतोय हीच आहे ती ट्रेन आणि या ट्रेनमध्ये 4 ऑक्सिजनचे टँकर आहे. तिची ही पहिली दृश्य. ही ट्रेन प्रवास करत करत या धक्क्यावरनं येते आणि याच ट्रेनमध्ये आहे प्राणवायूचा पुरवठा करणारे 4 टँकर. खरं तर माहिती आधी मिळाली होती की 25 मेट्रिक टन कॅपॅसिटी असलेला एक टँकर याच्यात असेल, असे 4 टँकर असतील. पण आता जी माहिती आपल्याला मिळते FDA कडून त्यानुसार त्याच्यामध्ये जे आहेत ते 15 मेट्रिक टन क्षमतेचे 4 टँकर, म्हणजे 60 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन जो तयार आहे. हा अशा प्रकारचा ऑक्सिजन या ठिकाणी नाशिकला आता दाखल होतोय आणि याच ऑक्सिजनचा पुरवठा हा नाशिक आणि नगर या 2 जिल्ह्यांसाठी केला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये याचे 2 टँकर जे 30 मेट्रिक टनचे आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे, तर 30 मेट्रिक टन जे आहेत 2 टँकर हे नगरला रवाना होणार आहे. नाशिक आणि सिन्नर, नाशिकमध्ये अमोल जाधव म्हणून यांचा एक प्लांट आहे ज्या ठिकाणी सरकारनं अधिग्रहित केलं ऑक्सिजन वितरणासाठी.
या ठिकाणी या प्लांटवर यातले 20 मेट्रिक टन जाणार आणि सिन्नरच्या प्लांटमध्ये 10 मेट्रिक टन जाणार आणि याचं वितरण जे आहे ते त्वरित वेगवेगळ्या ठिकाणी मागणीप्रमाणे केलं जाणार आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की जवळपास 135 मेट्रिक टन नाशिकची सध्या गरज आहे आणि हातात येणारा ऑक्सिजन जो आहे तो जवळपास 80 ते 85 मेट्रिक टन एवढाच काय तो ऑक्सिजन आपल्या हातात आहे आणि याचमुळे 30 मेट्रिक टन ऑक्सिजन तसं जर का बघितलं गेलं तर फक्त अर्धा दिवस पुरेल एवढाच काय तो साठा या ऑक्सिजनच्या माध्यमातून नाशिककरांना मिळतोय. ही ती दृश्य आहे आपण दाखवतोय सगळ्यांना. ही पहिली दृश्य, हिरवी झेंडी फडकवणारा रिव्हर्समध्ये येणारी ही गाडी, ही सगळ्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे. हे सगळेजण या ट्रेन घेऊन येणारे अत्यंत आनंदी आपल्याला दिसून येत आहेत. त्यांना कल्पना सुद्धा नाहीये की त्यांनी ऑक्सिजनसाठी प्रवास करणाऱ्या आयुष्याशी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी कशा प्रकारे दिलासा दिला आहे. 1 नाही 2 नाही तब्बल 4 टँकर याच्यात आहे. आपल्याला माहिती आहे की 7 टँकर होते, नागपूरला 3 उतरले आणि 4 टँकर अखेर हे नाशिकला पोहोचलेत. ही आहेत ती पहिली दृश्य आणि याच माध्यमातून जवळपास 60 मेट्रिक टन लिक्विड तयार ऑक्सिजन हा नाशिक आणि नगर या 2 जिल्ह्यांसाठी मिळालेला आहे आणि याच्या माध्यमातून खूप मोठा दिलासा मिळेल असं तरी नक्की म्हणता येणार नाही, पण हा तात्पुरता दिलासा आपण नक्की म्हणू शकतो. ज्या मागणी आहे त्या मागणीनुसार जर का बघितलं तर फक्त अर्धा दिवस पुरेल एवढाच काय तो लिक्विड ऑक्सिजनचा साठा आहे. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा एकच मुद्दा आपल्याला म्हणता येईल की जिथून जिथून ऑक्सिजन आपल्याला मिळू शकतो तितक्या ऑक्सिजनचा पुरवठा हा प्रत्येक गरजू रुग्णाला करण्याचं नियोजन हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेलं दिसून येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून हे वितरण सुद्धा आता केलं जाणार आहे आणि याच वितरणाचा फायदा हा प्रत्येक गरजू त्या ऑक्सिजनवर असलेल्या व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला मिळणार आहे. फक्त अर्धा दिवस पुरेल एवढाच लिक्विड ऑक्सिजनचा साठा आता या ट्रेनच्या माध्यमातून नाशिकमध्ये जरी प्राप्त झाला असला तरी हेही नसे थोडके हे म्हणण्याची आवश्यकता नक्कीच आहे. कारण जितकं मिळेल ऑक्सिजन तितकं ऑक्सिजन आपल्याला देता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही खरीतरी गरज आहे. प्राणवायू आपण त्याला म्हणतो ऑक्सिजनला आणि तोच प्राणवायू हा प्राण वाचवण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे या प्रचंड मोठ्या विशाखापट्टणमवरून प्रवास करून आल्या या ट्रेनच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय आणि हाच आहे तो प्रयत्न केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून की प्रत्येक गरजू रुग्णाचा श्वास हा अखंड जिवंत राहावा. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.